हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. तर लास्टचा तुम्ही जर आपला एलिफंट शोचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच व्हिडिओचा हा कंटिन्यू पुढचा पार्ट आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण तुम्हाला एक म्हणतात ना जन्नत बघायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ नॉंगनूज विलेजचा आहे जो 700 एकरमध्ये पसरलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मी सेपरेट करत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जे आपण एलिफंट शो पाहिला, एलिफंट शोच्याच बाजूला नंतर हे नॉंगनूज विलेज चालू होतं. तर सुंदर असं विलेज 700 एकरमध्ये हे पसरलेलं आहे. इतकं सुंदर त्यांनी हे विलेज बनवलेलं आहे. सुंदर अशी झाडी, सगळे असे प्राणी, आणि या ओपन बसमधनं फिरताना तो आस्वाद घ्यायचा. आस्वादच म्हणावा लागेल, कारण होतच इतकं सुंदर की आपण एखादा सुंदर पदार्थांना कसा खाताना कसा त्याचा असा आस्वाद घेत घेत खातो, तसंच हे आम्ही असा नजरेत हा आस्वाद घेत होतो. इतकं सुंदर हे गार्डन होतं. रंजिता ताईपाशी आम्ही बसलो होतो पुढे, आणि हे बघा पूर्ण असं सुंदर यातलं पहिलं गार्डन होतं. आणि हे पूर्ण जे दिसतंय तुम्हाला हे आर्ट हे पूर्ण मातीचं होतं. आणि बघा इतकं छान त्यांनी मेंटेन सुद्धा केलेलं आहे. हे नक्की आर्टिफिशियल आहे का खरं आहे हेच कळत नव्हतं. हे कमळ, काही झाडं खरी होती, काही आर्टिफिशियल होती, पण स्पर्श करावा लागत होता लिटरली बघण्यासाठी की खरं आहे की खोटं आहे. तर बघा हे सगळे मातीचे कप आहेत, त्याचे असे छान कंपाऊंड बनवले होते. कुंड्या होत्या वेगवेगळ्या शेपमध्ये, वेगवेगळ्या आकारामध्ये, आणि एवढं बारीक काम, एवढं आर्ट काम सुंदर होतं. यात प्रत्येक गोष्ट अशी हवी हवीशी वाटत होती. मी तर प्रत्येक गोष्टीला हात लावून बघत होते की नक्की कशाचा बनलंय, काय आहे, असं खूप छान वाटत होतं. अर्जुनला खूप मिस केलं मी इथे गेल्यानंतर, कारण मला तो असता तर खूप खुश झाला असता. इतक्या छान छान इथे गोष्टी होत्या. बघा तुम्ही कुंड्यांचे ते फेस एक्सप्रेशन, वेगवेगळ्या टाईपच्या कुंड्या आहेत, इतकं छान छान बनवले. काही तर वेळ हे रिअल होते, असे मध्ये मधून हे असे धूर निघत होते. इतकं सुंदर वाटत होतं की कधी तुम्ही पटायला गेला तर नॉंगनूज विलेजला नक्की जा. थँक्स टू फ्लाय विथ रंजिता टीम आम्हाला एवढं सुंदर असा नजराणा दाखवण्यासाठी. आणि प्रत्येक ठिकाण इथलं सुंदर होतं. फोटो तरी कुठे कुठे बसून काढायचा, किती फोटो काढायचे. त्यामुळे म्हणलं चला हा डिटेल व्हिडिओ मला आपल्या प्रेक्षकांना दाखवायलाच हवा, कारण प्रत्येक ठिकाण फोटोजेनिक होतं. त्यामुळे मला व्हिडिओ काढला की कसं तुम्हाला पण बघायला मिळेल. आणि खूप मस्त असं प्रसन्न आणि एवढं छान वाटत होतं. डोळे भरून असं डोळ्यात समावून असं सगळं घ्यावंसं वाटत होतं. बघा असा हा धूर, वेगवेगळे प्राणी, आणि हे वेगळंच आर्ट होतं. म्हणजे खूप छान असं थंडावा असा मिळत होता मनाला, असं प्रसन्न वाटत होतं हे सगळं बघून. लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल बघा तुम्ही, सगळेजण असं म्हणजे हॅपनिंग झालं होतं. सगळे असे इथं आले की एक स्माईल होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. असं वाटत होतं मी एक सुंदर स्वप्न नगरीत गेली. म्हणजे आपल्याला अशी छान छान कधी कधी स्वप्न पडतात ना लहान मुलांना आपल्याला, की अशी एक स्वप्नांची दुनिया, त्या दुनियेत आपण गेलेलो आहोत. तसंच मला वाटत होतं. एक काही क्षणासाठी असं वाटत होतं की हे सगळं खोटं आहे. तर बघा ना, हे कमळ सगळे खरे होते, रिअल होतं. आणि इतकं छान मध्ये मध्ये छान छान कलरफुल बेडूक होते, छोटे छोटे किडे, छोटे छोटे पक्षी त्या वेलांमध्ये. बघा आता हे पण इथं छोटे छोटे अशा पाण्यांमध्ये ते बेडूक ठेवले होते. किती क्यूट होतं, किती सुंदर ते होतं. प्रत्येक ठिकाण असं त्यांनी प्रॉपर विचारपूर्वक बनवलेलं होतं. आणि वा, काय अजून किती कौतुक करू ते मलाच कळत नव्हतं. तुमच्या घरात लहान मुलं असतील, फ्रेंड सर्कलमध्ये असतील तर हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा. खूप जास्त त्यांना हा व्हिडिओ आवडेल. त्यामुळे तुम्हाला एक आयडिया मिळेल की आपल्याला कुठे कुठे जायचं आहे थायलंडमध्ये, बँकॉकमध्ये गेल्यावर. आणि खरंच जर तुम्हाला जायचं असेल तर मी स्क्रीनवर एक नंबर दाखवते, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कारण ऑक्टोबरमध्ये फ्लाय विथ रंजिताने पुन्हा थायलंडची ट्रिप प्लॅन केलेली आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात मिस करू नका. खूप सुंदर तुम्हाला या ट्रिपमध्ये अनुभव येतील. बजेट फ्रेंडली तुम्हाला ही ट्रिप मिळेल. तर बघा या कुंड्या, त्यांचं एक्सप्रेशन बघा, किती छान त्याच्यात झाडी लावली होती. खूप छान इथे नर्सऱ्या सुद्धा होत्या. तुम्हाला थोड्याच वेळात नर्सऱ्या सुद्धा दिसतील. तर बघा किती छान असं मस्त खाली पाणी जायला पण, म्हणजे पाऊस जरी पडला तरी तिथे पाणी साठणार नाही, छान पाणी जायला पण खाली त्यांनी बनवलेलं होतं. आणि वा, हे बघा नॉंगनूज विलेज, याचं नाव गार्डन अँड रिसॉर्ट. आणि जेवढे खोटे प्राणी होते तेवढेच त्यांच्याकडे हे खरे प्राणी सुद्धा आहेत. तुम्हाला हळूहळू पाहायला सुद्धा मिळतील. सगळे इथे खरे प्राणी सुद्धा होते, खोटे सुद्धा होते, आणि मध्ये मध्ये असे डायनासॉर. वा, खूप छान मस्त असं त्यांनी बनवलेलं आहे, मेंटेन केलेलं आहे. आता इथं बघा पॅरेट सोबत सगळे फोटो काढत होते. Oh my god. Baby.
एवढं त्यांचा आरडाओरडा, एवढी त्यांची गडबड चालली होती, मला खूप भीती वाटत होती. आणि थोडंसं वजन पण होतं त्यांचं, त्यामुळं भीती तर खूप वाटत होती. फोटो व्हिडिओ बोट जान आणि तुम्ही पूर्ण रोड बघा, प्रत्येक ठिकाण बघा, तुम्हाला कुठेही कचरा घाण अशी दिसणार नाही. आणि सगळं छान असं प्रॉपर मेंटेन केलेलं, सगळं स्वच्छ. आणि प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ठिकाण त्यांनी असं एक मस्त वेगळं काहीतरी, त्याला युनिक काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे, की जिथं प्रत्येक माणूस गेला की तो चेहऱ्यावर स्माइल ठेवून, खुश होऊन, सॅटिस्फाईड होऊनच रिटर्न येणार, असं त्यांनी सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. खूप मोठं विलेज आहे, त्यामुळे बस आधीमध्ये थांबवली तर टाइम जाईल म्हणून आम्हाला पुढे चाललेलो, म्हणून मी पूर्ण असा व्हिडिओ घेतलाय. कारण 700 एकर एका दिवसात कव्हर होणं, प्रत्येक ठिकाणी थांबणं शक्य नव्हतं. आणि या बसचं तिकीट होतं 200 बात, 200 बात. आणि जेवढं जास्तीत जास्त मला शूट घेता येईल, 700 एकर मध्ये व्हिडिओज घेता येईल, तेवढे मी घेतले आहेत तुमच्यासाठी, तुम्हाला हे गार्डन बघता यावं यासाठी. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. खूप मज्जा घेत घेत चाललो होतो. आणि आता पुढे बघा, काही नर्सरी होत्या, सगळे रिअल ते प्लांट होते. आणि जे केक्टस म्हणतात ना, जे काटेरी ते झुडपं असतात, निवडुंग वगैरे, त्या टाईप सगळी रोपं होती. त्यांची वेगवेगळी फुलं सुद्धा होती. त्यांना फुलं असतात हे मला आता तिथं गेल्यावरच कळालं. खूप छान त्यांनी नर्सरी बनवल्या होत्या. खूप मस्त वाटत होतं हे रिअलमध्ये स्वतःच्या डोळ्यांनी बघायला. बघा तुम्ही, किती छान सगळे रिअल प्लांट्स होते. हे किती छान त्यांनी व्यवस्थित ठेवलंय, मेंटेन केलं आहे. सगळे रिअल ट्रीज आहेत, सगळी नर्सरी आहे. कॅक्टस केवढे छान आहेत ना. वा 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 वा. सगळीकडे सुंदरता, हरियाली. पायनॅपलचे ट्रीज आहेत. पायनॅपल आले, बघितलं माझं पायनॅपल
असंख्य प्रकारचे डायनासोर होते आणि तिथे लिहिलं पण होतं ते कोणत्या डायनासोरचा प्रकार आहे, त्याचे बेबी, त्याचं ते मोठ्या प्रकारचे. बाप रे, किती प्रकार होते. विचार करा तुम्ही, 1 तास आम्ही या गाडीमधून फिरत होतो कंटिन्यू. म्हणजे हे किती मोठं असेल आणि किती छान. बघा तुम्ही, प्रत्येक ठिकाणी नावं सुद्धा लिहिली आहेत, त्यांचे कलर, त्यांचे शेप. अर्जुनला एकदम आवडलं असतं तर म्हणलं बघू, नंतर ताईने काढलं तेव्हा अर्जुनला ऐकलं तुम्ही, पुढच्या वर्षी लहान मुलांसाठी स्पेशल इथली ट्रिप निघणार आहे. कारण लहान मुलांसाठी इथे खूप छान छान गोष्टी एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत, बघण्यासारख्या आहेत. लार्जेस्ट डायनासोर इन दिस गार्डन. चला आधी ग्रुप फोटो काढायचे. आणि मला जिथं जाईल तिथे मस्त एन्जॉय करायला, व्हिडिओ करायला, पळायला, उड्या मारायला खूप आवडतं. आणि बघा, मला एवढा आनंद झाला होता हे सगळं बघून. असं वाटलं मी कधी इथे अर्जुनला घेऊन येते. एवढं सगळं हे छान होतं, एवढं सगळं म्हणजे असं ड्रीमी होतं, म्हणजे एक स्वप्न नगरी टाईप. ते आपण मराठीत शिकलो होतो ना, जलचर, उभयचर, भूचर आणि अजून कोणते चरचर असतात, सगळ्या प्रकारचे इथं प्राणी होते. बघा तुम्ही, तुम्हाला बघून कळत असेल तर अजून कुठले असतील चर तर मला तुम्ही सांगू शकता. आणि जे कधी आयुष्यात बघितले नाहीत, ज्यांची नावं ऐकली नाहीत, ते सुद्धा इथं आल्यावर पाहायला मिळाले. नावं सुद्धा दिली होती. बसने आम्हाला एका ठिकाणी सोडलं होतं आणि आम्ही असं मस्त चालत फिरत होतो. इथं यांचे टेम्पल सुद्धा होते. आणि बघा, असं वाटत होतं खरेखुरेत हे सगळे. असं अचानक असं दडपण यायचं पटकन की त्यांना बघितलं की रिअल वाटायचं. असं वाटत होतं इथंच फिरत राहावं, इथून जाऊच नाही. जे बघेल ते कमी वाटत होतं. अरे हे बघायचंय, अरे ते बघायचंय. लांबून पण इतक्या साऱ्या गोष्टी दिसत होत्या की कुठे कुठे जावं, कशा सोबत फोटो काढावा असं झालं होतं. आणि काही ठिकाणी असे रिअल प्राणी सुद्धा होते की ज्याच्यासोबत आपण पे करून फोटो सेपरेट काढू शकतो. आणि असं सुद्धा होतं, पण सगळ्या ठिकाणी वेळ नव्हता फोटो काढायला. तर इथे बघा असा मस्त ब्रिज आला, जो मी टीव्हीत पाहिला होता, फिल्ममध्ये किंवा रील्समध्ये. खूप छान असा ब्रिज होता, असा हलत होता, डुगडुगत होता. त्याच्या खाली पाणी होतं, एक साईडला सगळी झेब्रा आणि अशी ग्रीनरी, आणि एक साईडला ते पक्षी होते पिंक कलरचे. आता तुम्हाला जर नाव त्याचं लक्षात आलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आय गेस फ्लेमिंगो होते हे. येस, फ्लेमिंगोच होते. आणि मस्त खाली पाणी होतं आणि पाण्यामध्ये सुद्धा फिश होते, मासे होते. आणि काय छान वाटत होतं. असा तो ब्रिज हलत होता गदागदा. आणि बघा, मासे दिसत असतील तुम्हाला, कमळ होते. आणि वा, एकदम काबिले तारीफ. आणि आईसाहेब आमच्या पुढे पुढे होत्या. विशेष म्हणजे एवढं मोठं गार्डन होतं. आणि आमच्या ह्याच्यात ओल्ड एज लोक खूप होते, जे 50-60 क्रॉस होते. कोणाचेही पाय दुखले नाहीत, कारण ठिकाणच अशी होती फ्रेश वाटणारी, एकदम मनाला अशी फ्रेश करणारी होती. त्यामुळे कोणाचेही पाय दुखले नाहीत, सगळे बिनधास्त चालत होते. आणि फायनली सगळं फिरून आम्ही बसमध्ये बसलेलो होतो. तर बघा, आर्किटेक्ट बघा तुम्ही, सुंदर असं आर्किटेक्ट केलं होतं. त्याचं काम, ते दगडं आणि त्यांची ती प्लस नावं की सगळ्यांना कळावं कोणता प्रकार आहे, नावं सुद्धा दिली होती. तर बघा, माझा हा रिव्ह्यू आहे फ्लाय विथ रंजिता सोबतचा. हा कुठलाही प्रमोशन नाहीये. मला खरंच माझ्या मनापासून मी रिव्ह्यू देते फ्लाय विथ रंजिता यांनी जी त्यांची टूर्स कंपनी चालू केली आहे. खरंच तुम्ही फ्लाय विथ रंजिता सोबत जा, अनुभव घ्या. खूप तुम्हाला सुखद क्षण अनुभवता येतील, तेवढंच तुम्ही एन्जॉय करताल. आणि सगळं कसं मस्त मस्त मस्तच होऊन जाईल तुमची ट्रिप, जशी मी अनुभवली आहे. तो मी माझा अनुभव, माझा रिव्ह्यू शेअर करत आहे. नंबर मी तुम्हाला दिलाच होता, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून बजेट काढू शकता थायलंडच्या ट्रिपचं, जे आता पुन्हा निघणार आहे. आणि बघा, बाकी तुम्ही बघतच आहात समोर, मी तुम्हाला दाखवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करतच आहे. आणि हे जेव्हा तुम्ही प्रत्यक्षदर्शी बघाल तेव्हा असं वाटेल, क्या बात क्या बात क्या बात. हो, कारण असंच वाटेल, थोडंसं फिल्मी वाटेल तुम्हाला. पण ही फिल्मी दुनिया, ही स्वप्न नगरी बघितल्यावर असेच शब्द तोंडातनं बाहेर निघतील, आणि जसे माझे निघत आहेत. आणि चला, आता आम्ही निघालो होतो बसमधून. आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पोहोचायचं होतं, दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. त्यामुळे आता आम्ही पुन्हा निघालेलो. जाताना पण बघा, खूप छान छान दृश्य होती, ती पण मी कॅप्चर केलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या, प्राणी आणि ब्ला 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 ब्ला. पाहिलं ही जातानाची दृश्य किती सुंदर आहेत. आणि ये देखो कौन है ये लोग, गौर से देखो इनको.
तर बघा हे सगळं मातीचं बनवलेलं होतं. किती छान त्यांचे एक्सप्रेशन, फेस. आणि ही लोक बघा अशी मस्त अंबारीतून फिरत होती हत्तीच्या वरून. छान, यांना पण मस्त असं जर यांना गार्डन फिरवलं असेल तर किती छान दिसत असेल. आणि बघा वा, केवढे हत्ती होते आणि लोक फिरून आली होती असं वाटत होतं आणि निघाले होते बघा इथं. आपण नाही तर असतोच ना, ताईमुळे थांबलो आपण. आम्ही कधी चाललो हो, वाट बघत होतो गाडी काय हो, हत्तीच्या खाली. या व्हिडिओ छान गाडीतलं पेट्रोल संपलं. पेट्रोल भरायला चला, कोकोनट आईस्क्रीम, स्पेशल आईस्क्रीम. हो चला. सो फ्लाय विथ रंजिताकडून इथला आम्हाला स्पेशल आईस्क्रीम मिळालेला आहे, कोकोनट आईस्क्रीम. पूर्ण कोकोनटचं आहे. मस्त. इनसाइड. आपण आलेलो आहोत कार म्युझियम मध्ये. आणि तिथून पुढे आल्यानंतर तिथं हे कारचं म्युझियम होतं. खूप छान छान कार होत्या बघा तुम्ही, कलर खूप छान होते. आणि मागे त्याचे डिस्क्रिप्शन होते त्या गाड्यांचे, आणि प्रत्येक कार आणि जी गाडी होती ती कशी चालते त्याचे व्हिडिओ सुद्धा लावले होते. ती कुठल्या कुठल्या ठिकाणाहून चालू शकते, जाऊ शकते, ते सगळं या गाड्यांचे व्हिडिओज आणि मागे फोटोज. आणि तिथे कोण कोण येऊन गेलेलं आहे, कोणी कोणी त्या गाड्यांसोबत फोटो काढलेले आहेत, म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या हस्ती असतात ना त्यांचं ते मागं सगळं डिस्क्राईब केलं होतं. तुम्हाला बघा मागे व्हिडिओ दिसत असतील गाड्यांचे, त्या कशा चालतात आणि सगळ्या रिअल आणि भारी होत्या. त्यांचं राष्ट्रीय फळ आहे आर्ट इन पॅराडाईज. आता आम्ही आलो होतो आर्ट इन पॅराडाईज मध्ये. इथं सगळं 3D पिक्चर्स आणि सगळं छान छान असं वॉल होते जिथे आपण फोटो काढू शकतो. पण त्यासाठी आपल्याला तिथे त्यांचं एक ॲप डाउनलोड करावं लागतं. म्हणजे त्या ॲपमधनं असं त्या गोष्टी हलताना दिसत होत्या. तुम्हाला मी पुढे एखाद दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेलच त्या ॲपमधनं ते कसे व्हिडिओज आम्हाला फोटोज काढता आले. तर बघा कशा 3D वॉल्स आणि किती छान ते पेंटिंग आणि प्रिंट बनवलेलं आहे. त्यांच्या ॲपमधनं जर हे पाहिलं तर ते सगळं हलताना लिटरली दिसत होतं आणि ते खूप अमेझिंग तो अनुभव होता. तिथे गेल्यानंतर ते लोक आपल्याला फ्री वायफाय असतं आणि आपल्याला ते डाउनलोड करायचं असतं. बघा तुम्ही किती छान असं ते फोटोमध्ये नॉर्मल कॅमेराचा माझा हा व्हिडिओ आहे त्यात पण कसं 3D लुक दिसतोय. आणि त्यांच्या ॲपमध्ये तर बापरे सगळ्या अशा मुवमेंट त्या म्हणजे ते फिश हलताना जे जे काही तिथे प्राणी होते ते सगळं अशा मुवमेंट करताना दिसत होते आणि खूप मस्त होतं ते सगळं. अनुभव खूप छान होता हा. बघा तुम्ही बघ ना किती छान केलंय ना. इथे पण खूप ठिकाण होती फोटोज व्हिडिओज करायला आणि कुठे कुठे आणि काय काय करावं माणसाने. आता बघा तो भालू असा ना त्यांच्या ॲपमधनं असा पाणी पिताना हलताना दिसायचा, किती मस्त ना. परत हे जे मोठे मोठे हत्ती होते हे पण असं वाटत होतं की ते जंगलात असे चाललेत, हलतायत, हलत होते ते त्या ॲपमधनं. आणि खरंच मस्त अनुभव होता, खूप छान वाटत होतं. असंच बघायला तेवढं छान आणि 3D वाटत होतं. तर त्या ॲपमध्ये तुम्ही विचार करा ते कसं वाटत असेल.
आता इथं या ज्या फ्रेम आहेत त्या पण अशा वेगवेगळ्या पद्धतीने मूव्ह करत होत्या, म्हणजे हलत होत्या त्यांच्या ॲपमधनं. आता मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. माझा थोडासा कॉमेडी झालाय, कारण जो व्हिडिओ करतो त्याने सांगायला पाहिजे. आता बघा तो माणूस चाललाय, त्याच्या अंगावर वीज पडते, तर मी असं शॉकिंग एक्सप्रेशन दिले पाहिजेत, पण माझे एक्सप्रेशन बघा. पण जो व्हिडिओ आमचा करणारा होता तो एक्सपर्ट होता ना, त्यामुळे माझे एक्सप्रेशन बघा, जरा कॉमेडी झाला हा. पण हे असं अशा पद्धतीने ते ॲपमध्ये दिसत होतं. आणि अशा पद्धतीने एकदम छान खूप व्हिडिओ करायला होते. खूप कॉमेडी आम्ही व्हिडिओ केले बघा तुम्ही. ताई तर फुल ऑन होती आणि मस्त मस्त ठिकाणं होती फोटो व्हिडिओज साठी. तू सगळ्यांना खाऊ देतो, तुला देतो का कोणी खाऊ? नाही देत तुला कोणी? आम्ही उद्या घेऊन येणार, ठीक आहे? शेंगदाणे जमले ना, कसं भारी दिसतं. आता आम्ही बाहेरच्या दिशेने निघालो होतो आणि आम्हाला हॉटेलवर जाऊन परत फ्रेश होऊन संध्याकाळी आम्हाला जायचं होतं डिनरला. आता आम्ही निघालो होतो आमच्या हॉटेलवर. तर काही मेंबर्सने फ्रूट घेतलं होतं. तर हे आपलं तुम्ही लास्टचा व्हिडिओ पाहिला असेल तर ते तुम्हाला मी मसाज सेंटरच्या बाहेर हे फ्रूट दाखवलं होतं. तर त्यांची ही फळांची राणी म्हणजे क्वीन ऑफ फ्रूट आहे हे त्यांचं, आणि किंग ऑफ फ्रूट त्यांचं ड्युरियन आहे, आणि ही क्वीन होती त्यांची. आणि तुम्हाला सांगते एवढं टेस्टी फ्रूट होतं हे, एवढी वेगळी टेस्ट आणि एवढं स्वीट आणि सुंदर टेस्ट होतं. दिसताना किती ते सुंदर दिसतंय तसंच टेस्टला पण एकदम यम्मी होतं. मस्त असं यम्मी फ्रूट खाऊन आम्ही निघालो डिनरला ग्रेट पंजाब या रेस्टॉरंटमध्ये. तर मस्त अशी खाण्याची सोय झाली होती. मस्त असं जेवण होतं, सलाड होतं, लोणचं होतं, मिरची होती, त्यानंतर मस्त भेंडी आणि बटाट्याची सुकी भाजी, पालक पनीर होतं यम्मी असं, त्यानंतर होती दाल मखणी, दिसतानाच किती टेम्पटिंग दिसत होती. त्यानंतर राईस होता, फ्रायम होते, फ्रायम म्हणजे त्यांचे पापड. इथे गरमागरम नान येणार होते मोकळ्या कंटेनरमध्ये, आणि इकडे होतं आईस्क्रीम आणि द रायता. वा, एकच नंबर असं जेवण होतं. आणि इकडे पुढे होती चिकनची ग्रेव्ही गरमागरम. आणि हॉटेलचे ओनर इंडियन असल्यामुळे त्यांनी आपली इंडियन लोकांना बघून मस्त अशी गाणी लावली, मराठी, त्यानंतर कोळी गाणी लावली, आणि आम्हाला काही कंट्रोल होत नव्हता. त्यामुळे जेवण झाल्यावर आम्ही आलो मैदानात. तर येस, मैदानातच म्हणावं लागेल. आणि सगळे बघा कसे मस्त एन्जॉय करतात. सगळे असे आम्ही एन्जॉय करत होतो की आम्ही खूप दिवसापासून, खूप लहानपणीपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. आणि रंजिता ताई पण तशीच आहे की जसं आपण रंजिता ताईला खूप आधीपासून ओळखतो. फुल एन्जॉय, फुल डान्स, मस्ती, मजा आणि धमाल. बघा, तुम्हाला पण असं एन्जॉय करायचं असेल, तुम्हाला पण असं धमाल करायला आवडत असेल तर नक्कीच फ्लाय विथ रंजिता सोबत एकदा तरी ट्रिपला या. आता तुम्ही म्हणताल किती वेळा सांगतेस, पण अनुभवच मला एवढा छान आलाय की मला असं वाटतं माझ्या प्रेक्षकांनी पण असा आनंद घ्यावा, त्यांनी पण असं एन्जॉय करावं, म्हणून तर सांगताय. तर चला, कसा वाटला हा आजचा 3ऱ्या दिवसाचा व्हिडिओ. आपण लास्ट व्हिडिओला कंटिन्यू हा व्हिडिओ केला आहे. आणि बघा, एज मॅटर नाही करत. इथं आल्यानंतर कसं आपलं वय, आपली पोझिशन सगळं कसं बाजूला ठेवायचं आणि असं मनापासून एन्जॉय करायचं. तर कसा वाटला हा आजचा 3रा व्हिडिओ तुम्हाला, म्हणजे 3ऱ्या दिवसाचा व्हिडिओ मला म्हणायचा आहे. आवडलं असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा बघा नजराणा आमच्या गॅलरीतून रात्रीचा व्ह्यू पटायामधला. तर चला, हसत रहा, हेल्दी रहा, असेच व्हिडिओ आपले पाहत रहा. तर चलो, बाय, थँक यू.